ओके, आय होप तुम्हाला स्क्रीन वगैरे दिसते, काही इश्यू नाहीये स्क्रीन दिसण्यामध्ये. हे आपण काल बघितलं होतं, रिॲक्शन विथ मेटल्स पाहिलं होतं. हा पार्ट राहिला होता. ठीक आहे. एवढं हां, काल हीच शेवटची स्लाइड होती. चल कंटिन्यू करू. रेकॉर्डिंग चालू आहे. ठीक आहे. सो रिॲक्शन विथ मेटल्स, कोणत्याही ऍसिड मेटल बरोबर रिॲक्शन झाली का दरवेळेला आपल्याला H2 गॅस बाहेर निघतो, हे सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे. HCl बरोबर आपण खूप वेळेला आपण 9th-10th मध्ये सुद्धा हे एकदम सिंपल रिॲक्शन घेतल्या होत्या मेटल आयडेंटिफिकेशनसाठी. ऍसिड मध्ये टाकलं का H2 गॅस बाहेर निघतो. हा पण ऍसिडच आहे, फक्त ऑर्गॅनिक ऍसिड आहे, आणि हे पण सेम टाईपची रिॲक्शन देतो, म्हणजे हायड्रोजन बाहेर निघतो. ओके, तर हे आपण काल बघितलं होतं. त्याच्यामध्ये काही नवीन असं काहीच नाही. ही रिॲक्शन, ह्या रिॲक्शन सगळ्या झाल्या होत्या आपल्या. तर इथून पुढचं आज आता नवीन नेक्स्ट पॉइंट आहे. थोडंसं आता याच्यामध्ये मी बाकीच्या टर्म्स किंवा कन्सेप्ट मध्ये पण जाणार आहे. ओके, आता एक म्हणजे आपण ह्याच चॅप्टरला थोडंसं वेगळ्या अँगलनी बघणार आहे. ओके, सो पहिल्यांदा ऑर्गॅनिक ऍसिड ऍसिड आहेत, मग त्याची काहीतरी स्ट्रेंथ पाहिजे आणि तो पूर्ण डिसोसिएट होतो नाही होत. जसं आपण इक्विलिब्रियम मध्ये बघितलं होतं ना, HCl कम्प्लिटली डिसोसिएट होतो म्हणून तो स्ट्रॉंग ऍसिड आहे. पण ऍसिडिक ऍसिड हा कम्प्लिटली डिसोसिएट होत नाही. ऍसिडिक ऍसिड म्हणजे कोणता? CH3C डबल बॉन्ड O. ऑर्गॅनिक ऍसिड हा कम्प्लिटली डिसोसिएट होत नाही, म्हणून हा वीक ऍसिड आहे. ओके, इट पार्शियली डिसोसिएबल. तर हे पार्शियल डिसोसिएबल आहे, तर आपण त्याचा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट काढतो. ते इक्विलिब्रियम मध्ये असतो. थोडंसं डायरेक्ट काढतो, डबल बॉन्ड O आणि O मायनस, हे त्याच्यामध्ये इक्विलिब्रियम नंतर हा कंपाऊंड बनतो. तर बेसिकली काय आपल्याला काय करावं लागतं, फाइंड आउट काय करावं लागतं की डिसोसिएशन किती झालं, हे आपण आयनिक इक्विलिब्रियम मध्ये बघितलं होतं. कसं काय बघायचं होतं? कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टर. एकदम सोपा पॉईंट आहे. त्याला जिथं वापरलेलं आहे, वॉटरला इकडे घेतलं. ठीक आहे, हे बाकीची गोष्ट. मग वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन जे की कॉन्स्टंट असतं, आपण यालाच मग आपण इक्विलिब्रियम कॉन्स्टंट सुद्धा म्हणतो. आणि याच्यावरून आपण पीके व्हॅल्यू काढतो. ओके, तर हे काही नवीन नाही आपल्यासाठी. हा पार्ट सगळ्या इक्विलिब्रियम मध्ये झालेला आहे, फक्त रिव्हिजन मध्ये टाकलाय, मुद्दामून टाकलेला आहे. पुस्तकातलं आहे तसं घेतलेलं आहे आम्ही, माझ्या मनाचं नाहीये काही. तर त्याला इम्पॉर्टन्स आहे, त्याच्यामुळे हे टाकलेलं आहे. ओके, इम्पॉर्टन्स काय ते समजून घ्या आता. हायड्रोक्लोरिक ऍसिडचा पीकेए व्हॅल्यू असते -7. ओके, आणि ऑर्गॅनिक ऍसिड मधला सगळ्यात स्ट्रॉंग ऑर्गॅनिक ऍसिड कोणता आहे? तर ट्रायफ्लोरो ऍसिटिक ऍसिड. म्हणजे इथं 3 हायड्रोजनच्या ऐवजी 3 फ्लोरीन जोडा. ठीक आहे, हा होतो ट्रायफ्लोरो ऍसिटिक ऍसिड. हा सगळ्यात स्ट्रॉंग ऑर्गॅनिक ऍसिड आहे. ओके, आणि बाकीचे तर आहेच आहेत, मग बेन्झोइक ऍसिड झाले किंवा ऍसिटिक ऍसिड झाले. पण त्याच्यामध्ये स्ट्रॉंग जे आहे त्याची पीके व्हॅल्यू किती आहे? तर त्याची पीके व्हॅल्यू आहे 0.23. HCl ची किती होती? -7. आपल्याला काय माहिती? पीके व्हॅल्यू जेवढी छोटी असेल तेवढा तो स्ट्रॉंग ऍसिड असतो. सगळ्या इनऑर्गॅनिक ऍसिड्स, मी तुम्हाला आधी पण सांगितलं होतं, इनऑर्गॅनिक ऍसिड्स हा स्ट्रॉंगेस्ट ऍसिड. ऑर्गॅनिक ऍसिड समोर ते म्हणजे ऑर्गॅनिक ऍसिड खूप त्यांच्या कंपॅरिझन मध्ये वीक असतात. ठीक आहे, इनऑर्गॅनिक ऍसिड खूप स्ट्रॉंग असतात. व्हॅल्यू मधनं आपल्याला हे क्लिअर कट दिसून येते. इथं व्हॅल्यू -7 आहे, इथं हा मायनस मध्ये सुद्धा आली नाही अजून. स्ट्रॉंगेस्ट ऑर्गॅनिक ऍसिडची सुद्धा पीके व्हॅल्यू ही निगेटिव्ह मध्ये सुद्धा नाही. तर इथून तुम्हाला एक अंदाज येतो की हे किती कंपॅरेटिव्हली वीक ऍसिड्स आहेत. हा पहिला पॉईंट. ठीक आहे, हे कंपॅरेटिव्ह स्टडी झाला म्हणून तुम्हाला ट्रायफ्लोरो ऍसिडिक ऍसिड हे वीक वाटतं, हे मी तुम्हाला आधी क्लिअर करतो. प्रॅक्टिकली तुम्हाला सांगतो, हे ट्रायफ्लोरो ऍसिडिक ऍसिड तर सोडा, फुल्ली कॉन्सन्ट्रेटेड ऍसिडिक ऍसिड सुद्धा, हे बघा, हा ऍसिडिक ऍसिड सुद्धा आपण स्किनवर घेऊन ठेवू शकत नाही. ठीक आहे, आपल्याला जो व्हिनेगर मिळतो, जो की ऍसिडिक ऍसिड असतो असं आपण म्हणतो, पण तो ऍसिड सुद्धा कॉन्सन्ट्रेटेड नसतो, ते डायल्यूट केलेलं असतं. फॉर्मिक ऍसिड, लाल मुंगी चावते आपल्याला, चावते म्हणजे काय करतं? तर ते फॉर्मिक ऍसिड आपल्या स्किनवर सोडत असते, तर त्यांनी आपल्याला एवढी मोठी चुनचुन होते. तर एक अंदाज घ्या की ट्रायफ्लोरो ऍसिडिक ऍसिड कंपॅरेटिव्हली वीक दिसतोय, पण तो प्रॅक्टिकल मध्ये तेवढाही वीक नसतो. म्हणजे ऑर्गॅनिक ऍसिड्सला लाईटली नाही घ्यायचं, मला हे सांगायचं तुम्हाला. ओके, हा, इनऑर्गॅनिकच्या कंपॅरिझन मध्ये ते थोडेसे वीक आहे. ओके, वीक आहे त्याचा अर्थ आपण लगेच सगळं हे करू अशातला काही भाग नाही. हा, तर हा एक एक पॉईंट. म्हणजे लॅबोरेटरीमध्ये तुम्हाला जर ऍसिड दिसले तर त्याला एकदम सहज हाताळायचं, ही चूक नाही करायची. मला हे तुम्हाला मेन सांगायचं याच्यामध्ये. ठीक आहे, चल. तर रिॲक्शनच्या पर्स्पेक्टिव्हने आपण बघतोय, तर हे जे ऍसिड्स असतात हे कंपॅरेटिव्हली
वीक ऍसिड असतात ॲज कम्पेअर टू इनऑर्गॅनिक ऍसिड्स. हा पहिला पॉईंट झाला. दुसरा एक पॉईंट आपल्याला मी फक्त त्याच्यावरनं कन्क्लुजन सांगतोय की जेव्हा ऑर्गॅनिक ऍसिड्स बनतील तेव्हा त्याचा एक कॉन्ज्युगेट बेस बनतो. इट्स अ कॉन्ज्युगेट बेस. ही कन्सेप्ट तुम्हाला झाली आहे. ठीक आहे, कॉन्ज्युगेट बेस बनतो. हा म्हणजे काय, जर उद्या H प्लस ऍसिड जास्त झाला आयनिक इक्विलिब्रियम मध्ये बघितलं होतं आपण, तर रिॲक्शन रिव्हर्स होऊ शकते. ठीक आहे, कारण इथं कॉन्ज्युगेट बेस आहे. नेक्स्ट पॉईंट, हे स्मॉलर द पीके व्हॅल्यू स्ट्रॉंगर द ऍसिड. याचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे आपल्याला. स्ट्रॉंग ऍसिडची पीके व्हॅल्यू किती असते, इट शुड बी लेस दॅन 1. एक पेक्षा कमी असेल व्हॅल्यू का आपण त्याला स्ट्रॉंग ऍसिड म्हणतो. ठीक आहे, तर ह्या याच्यामध्ये आपल्याला ट्रायफ्लोरो ऍसिडिक ऍसिडला आपण स्ट्रॉंग ऍसिड म्हणू शकतो ऍज पर दिस डेफिनेशन. ओके, बाकी जर याला सोडलं तर सगळ्यांची व्हॅल्यू ही जास्त आहे. ओके, द ऍसिड विथ पीके व्हॅल्यू बिटवीन 1 to 5 आर कन्सिडर मॉडरेटली स्ट्रॉंग ऍसिड. मॉडरेटली. आणि बाकीचे ज्यांची व्हॅल्यू पीके व्हॅल्यू 5 पेक्षा जास्त आहे त्यांना आपण वीक ऍसिड्स म्हणतो. आणि याचा लॉजिक कुठं लावलं होतं आपण, तर आयनिक इक्विलिब्रियम मध्ये आपण वीक ऍसिड म्हणताना खालचं कॉन्सन्ट्रेशन, ऍसिडचं कॉन्सन्ट्रेशन हे निग्लेक्ट केलं ना. हे कधी निग्लेक्ट करायचं आणि कधी निग्लेक्ट करायचं नाही हे ह्या पॉईंटवरनं ठरवायचं. ठीक आहे, तर हा रेफरन्स आयनिक इक्विलिब्रियमसाठी यूज करायचा आहे. पॉईंट लक्षात येतोय का नाही येत? हा रेफरन्स आयनिक इक्विलिब्रियमसाठी यूज करायचा आहे. सेंटेन्स इथं आहे, सगळ्या गोष्टी इथं आहेत, पण पॉईंट तिकडे यूज करायचा. वीक ऍसिड असेल तर त्याचा पीके व्हॅल्यू इट शुड बी इन बिटवीन 5 to 15, आणि तरच तुम्ही त्याला दरवेळेला इग्नोर करणार कॉन्सन्ट्रेशन त्याचं, ऍसिडचं कॉन्सन्ट्रेशन. तर हा हा हे सेंटेन्ससाठी हे सगळं इम्पॉर्टंट मी आणलं होतं. हे समजलंय का? सांगा बरं तिघांनी पटापट, येस ऑर नो. डाऊट असलं तर विचारून घ्या आणि नाहीतर कॉपी करा. हे जे आहे हे आहे तसं मी एनसीआरटी पुस्तकांना आणलेलं आहे. सो मी तुम्हाला आहे तसं कॉपी करा म्हणत नाही, इम्पॉर्टंट पॉईंट फक्त कॉपी करून घ्या. आणि बाकीच्या सगळ्यांनी मला टाका, सर्वेशला समजलंय, बाकीच्यांनी टाका बरं, समजलंय का नाही समजलं. नसं समजलं तर डाऊट विचारा.
चलो डन. लोकेशचा मेसेज मी आत्ता पाहिला. चलो ठीक आहे. चल एक पाऊल पुढे. फॉर्मेशन ऑफ अनहायड्रेट. अनहायड्रेट कसं बनतं? एकदम सोपा कार्यक्रम आहे. अनहायड्रेट बनतं, पण त्यासाठी लागतं काय? H+ किंवा P2O5 किंवा हिटिंग. सगळ्यामध्ये होतं काय? एका पॉईंटनी सांगतो फक्त. H+नी हा इथे H+ ऍक्सेप्ट करणार, त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आणि इट बिकम्स गुड लिव्हिंग ग्रुप. सोपासा कार्यक्रम, काही फार अवघड नाहीये. नंतर हा ऑक्सिजन ह्या कार्बनवर अटॅक करत गुड लिव्हिंग ग्रुप बाहेर निघून जाईल. झाला अनहायड्रेट. ठीक आहे. तुम्ही H+ वापरा तरी वॉटर बाहेर पडेल, तुम्ही हिटिंग द्या तरी वॉटर बाहेर पाडायचा प्रयत्न करणार आहे किंवा बाहेर पडणार आहे, किंवा P2O5 वापरला तरी सुद्धा वॉटर बाहेर पडायचा प्रयत्न करतो. ठीक आहे. तर हाच एक पॉइंट आहे. ठीक आहे. P2O5 मध्ये फक्त वॉटर हा बाय प्रोडक्ट न राहता, H2O हा बाय प्रोडक्ट न राहता H3PO4 सारखे कंपाऊंड्स बनतात. ठीक आहे. पण तो काही आपला एवढा महत्वाचा, तो शेवटी बाय प्रोडक्ट आहे, त्याच्यामध्ये एवढं काही विशेष नाहीये किंवा मेकॅनिझमकडे जाण्याची तशी काही गरज नाही याच्यामध्ये. पण हा एक सिम्पलचा पॉईंट आहे. अनहायड्रेट बनतं कसं? तर 2 ऍसिड्स पासून अनहायड्रेट बनतं. आणि नंतर जर तुम्हाला सांगितलंच आहे, न्यूक्लिओफाईलचा अटॅक झाला की काय होणार आहे? हे फार लवकर हा अनहायड्रेट ब्रेक होणार आहे. रिझन पण सांगितलं होतं, हा कंपाऊंड जास्त स्टेबल असतो. रिझन आहे रेझोनन्स. त्याच्यामुळे इथं न्यूक्लिओफिलिक अटॅकसाठी हा खूप फेवरेबल आहे. याच्यावर बेसचा पण अटॅक होऊ शकतो. याच्यावर बेसचा पण अटॅक होतो. कुठं? अल्फा हायड्रोजन आहेत नाही तर. ठीक आहे. तर ही काही फार अवघड आहे, टफ आहे असलं काही भाग नाही. एकदम बेसिक रिॲक्शन आहे, NCERT मध्ये आलेली. ठीक आहे. चल काय करा, टायटल टाका आणि एवढी रिॲक्शन कॉपी करून घ्या. काही डाऊट असले तर विचारू शकता बरं का तुम्ही. एक टायटल टाका आणि ही रिॲक्शन कॉपी करून घ्या. आपल्याकडे असायला पाहिजे म्हणून म्हणतो फक्त, बाकी काहीच नाही. झालं असेल ना? चल नेक्स्ट. एस्टरिफिकेशन आपण डिटेलमध्ये बघितली होती, त्याच्यामुळे याच्यामध्ये मला जास्त हे टाकू वाटत नाही. पण चलो ठीक आहे. ऍसिड अल्कोहोल, याच्यामधला H याच्यामधला OH बाहेर निघतो. ठीक आहे. हे आपण सिम्प्लिसिटीसाठी लिहितोय बरं का. असं प्रॅक्टिकल थोडंसं उलट होतं कार्यक्रम, पण असं ठीक आहे. प्रॅक्टिकल थोडंसं उलट होतं. प्रॅक्टिकली काय होतं? मेकॅनिझम समजा, अल्कोहोल अटॅक करते कार्बनवर, हा बॉन्ड ब्रेक होतोय. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर हा बॉन्ड ब्रेक झाला. ओके. इथं फक्त OHचं फॉर्मेशन, इथं ऑलरेडी OH आहे आणि या ठिकाणी हा आपला अल्कोहोल, हा पार्ट अल्कोहोलचा. ठीक आहे. याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज बॅलन्स करायला हा हायड्रोजन बाहेर निघून जातो. नेक्स्ट पॉईंट, हायड्रोजन बाहेर गेल्यानंतर हा हायड्रोजन शिफ्ट होतो इकडं. इथं दिसतंय तुम्हाला, हायड्रोजन शिफ्ट होतो इकडे. नंतर हा ऑक्सिजन वापस लोन पेअर आणतो आणि हा वॉटरला बाहेर काढतो. थोडक्यात काय, मला जे तुम्हाला सांगायचं होतं किंवा मी दरवेळेला जे सांगतो ना, त्याच्यामध्ये काय चेंज काय, मी दरवेळेला हे सांगतो की इथला H ऍसिड आहे ना, त्याचा H आणि याचा OH बाहेर जातो. प्रॅक्टिकली तसं नाही होत. मेकॅनिझम व्यवस्थित जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला कळतं की याचा OH आणि याचा H बाहेर जातो. दोन्हीमध्ये डिफरन्स आहे. दोन्हीमध्ये 100% डिफरन्स आहे. ठीक आहे. हे एवढा छोटा मायनर डिफरन्स पण मी का स्पॉट आउट करतोय? कधी कधी रिॲक्शन मध्ये ऑक्सिजनच्या ऐवजी
दुसरा कंपाऊंड दिला जातो किंवा ऑक्सिजनचा आयसोटोप ऑक्सिजन 18 लिहितात वरती आणि मग प्रॉडक्टमध्ये विचारतात कोणता प्रॉडक्ट बनेल. लक्षात आलं तुम्हाला? ठीक आहे, त्याच्यामुळे हे तुमच्या लक्षात पाहिजे. आता तुमच्या समोर मेकॅनिझम आहे म्हणून मी म्हणू शकतो. सुरुवातीला मी सांगितलं हाय एच, मी जर तेव्हा OH म्हणले असते तर तुम्ही म्हणले असते सर हा ऍसिड मग OH कसं काय देतो. ओके, त्याच्यामुळे मी तुम्हाला आधी दरवेळेला हेच सांगितलं की इथनं हायड्रोजन जातो, कारण हा ऍसिड आहे तर हायड्रोजन जायला पाहिजे, लॉजिकल. पण प्रॅक्टिकल जेव्हा मेकॅनिझम बघितलं तेव्हा आपल्याला कळतं की इथनं OH जातो हायड्रोजन. ठीक आहे, हा एक मेन पॉईंट आहे फक्त याच्यामध्ये. तर याच्यावर काही कोणाला डाऊट असले तर विचारा बरं. नसले डाऊट, रिॲक्शन बघा तुमच्या मेकॅनिझम लिहिला असेल तर पुन्हा लिहायची गरज नाही, नसेल लिहिलं तर लिहावं लागेल. काही डाऊट वगैरे असले तर विचारू शकता बरं कोणी पण. गोष्टी क्लिअर झाल्या पाहिजे, कन्सेप्ट क्लिअर पाहिजे एकदम. नाही आहे डाऊट? ओके, कॉपी करून घ्या बघा तुमच्या हिशोबाने. हे लिहिलं असेल तर काही गरज नाही. NCERT मधनं जातोय, बेसिक घेतोय, बेसिक संपायच्या मार्गावर आलेलं आहे हे पण तुम्हाला सांगतो. ह्या रिॲक्शन सोप्या आहेत. पुढच्या काही रिॲक्शन मध्ये तुम्हाला आता हिंट दाखवतो की नक्की कशा टाईपचे क्वेश्चन्स विचारले जातात. हे बेसिक आहे, याच्यामध्ये जास्त काही व्हेरिएशन नाही करू शकत. चलो आगे बढ़ते हैं. ओके, सो नेक्स्ट पॉईंट. आता इथं एक दोन गोष्टी सांगतो मी तुम्हाला. एक दोन नव्हे, एकच गोष्टी सांगतो. थोडस एक लक्षात राहू द्या. ओके, PCl5 जेव्हा जेव्हा PCl5 दिसतो त्यावेळेला बाय प्रोडक्ट बनताना ऑक्सिजन येतो, म्हणजे फॉस्फरस आणि ऑक्सिजनची थोडीशी जास्त अट्रॅक्शन आहे असं म्हणू शकता तुम्ही. जेव्हा जेव्हा आपण रिॲक्शन केलेली आहे हा फॉस्फरस ऑक्सिजनला घेऊन बाहेर जातो. तुमच्या लक्षात असेल, ठीक आहे. तर हा एक पॉईंट. दुसरं, फॉस्फरस ऑक्सिजनची थोडीशी अट्रॅक्शन असतं आणि हे तू आपल्या हे इथं तर आपण बघितलंच आहे याच्या आधीच्या रिॲक्शन मध्ये पण. इथं सुद्धा PCl3 हे 3 मॉलिक्युल बरोबर रिॲक्ट करतं आणि सगळ्यात महत्वाचं, हे ज्यावेळेस रिॲक्शन होते हे जे आहेत ना PCl5, PCl3, SOCl2, दीज आर क्लोरिनेटिंग एजंट, म्हणजे हे क्लोरिनेशन परफॉर्म करतात. पण ऍसिड मध्ये क्लोरिनेशन कुठं होते ते बघा. ऍसिड बाकीच्या वेळेला क्लोरिनेशन होत असताना हे ह्या ग्रुपला व्हायचं, इकडच्या साईडला व्हायचं. म्हणजे अल्डिहाइडचं क्लोरिनेशन केलं, डबल बॉन्ड OH, इथं जर आपण PCl3 वापरलं
तर हे कुठं व्हायचं क्लोरिनेशन, आठवतं का? या साईडला व्हायचं क्लोरिनेशन. ओके, इथं तसं नाहीये, इथं OH आहे ना, हा बाहेर निघून जातो आणि त्याच्याऐवजी Cl लागतो. ठीक आहे, आणि हे सगळं काय करायचं कारण कारण हा फॉस्फरस ऑक्सिजनला बाहेर पडतो. ओके, सो आता एक थोडंसं मेकॅनिझम कडे जातो मी. इथं OH आहे आणि PCl5 आहे, तर इथं 1, इथं 3 लिहितो डायरेक्ट, इथं एक H, इथं एक Cl, एक मिनिट हा, आणि इकडे एक Cl. या हायड्रोजनला घेऊन हा Cl बाहेर. ठीक आहे, आणि इथली एक व्हॅलन्सी कमी झाली म्हणजे काय बनणार, O- फॉस्फरस Cl, हा Cl3 आहे तसा. ठीक आहे, एक बॉन्ड ब्रेक झालाय, इथं 3 क्लोरीन आहे तसे आहेत, हे प्लसचं साईन देतो आणि प्लस HCl बाहेर निघालेला, इथपर्यंत समजलं असेल. हा Cl, हा हायड्रोजन बाहेर निघाला. ओके, नेक्स्ट पॉइंट मध्ये काय होतं, याच्यावर निगेटिव्ह चार्ज आहे, याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे. फॉस्फरस इलेक्ट्रॉन निगेटिव्ह स्पेसिस आहे बऱ्यापैकी, त्याच्यामुळे इथं पहिल्यांदा बॉन्ड तयार होतो, कारण हा एक बॉन्ड आहे ना, इथं तयार होतो, आणि दुसरा पण बॉन्ड ब्रेक करून हा Cl इकडे शिफ्ट केला जातो. ठीक आहे, सो एक डबल बॉन्ड O, हा पण बॉन्ड ब्रेक होणार, हा बॉन्ड ब्रेक होणार, Cl इकडं आणि हा ऑक्सिजन डबल बॉन्डचं फॉर्मेशन. सो आपण डायरेक्ट इथं Cl लिहू शकतो प्लस P, दोन्ही क्लोरीन गेले, ऑक्सिजन आला, Cl3. ठीक आहे, का बरं होतं असं, याचं पण आता रिझन समजून घ्या का बरं होतं. पहिल्या पॉइंट मध्ये हा ऍसिड आहे, H+ देतो, स्टेबल असतो, तरी पण हा ऑक्सिजन बाहेर काढायचं कारण काय, तर त्याच्या मागे ड्रायव्हिंग फोर्स असतो हा फॉस्फरस, म्हणजे इनऑर्गॅनिक कंपाऊंड. आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये तुम्हाला काल सांगितलं होतं, ते आडवं येतं त्याचं स्ट्रक्चर, म्हणजे काय, हे जे क्लोरीन असं स्ट्रक्चर असतं, वरती एक क्लोरीन खाली एक क्लोरीन, हे बॉन्ड अँगल मोठा असतो, बॉन्ड लेंथ मोठी असते. ठीक आहे, आणि याच्यामुळे स्टेरिक हिंड्रन्स बनतो. हा स्टेरिक हिंड्रन्स या कंपाऊंड मध्ये एकदम काढला जातो बाहेर. ओके, बाहेर निघून जातो. इथं कोणता शेप बनतो या कंपाऊंडचा, इट्स अ टेट्राहायड्रल शेप, फॉस्फरस Cl Cl Cl. तर ही रिॲक्शन होण्यामागं ड्रायव्हिंग फोर्स असतो ह्या कंपाऊंडचा, आणि त्याचा पण इनऑर्गॅनिकचा शेप्स. ठीक आहे, क्लास 11 मध्ये 4थ्या चॅप्टर मध्ये आपण मॉलिक्युलर ऑर्बिटल्स वगैरे वगैरे बघितलं होतं, त्याच्यामध्ये हे आहे. ठीक आहे, PCl5 जास्त स्टेबल नसतो, लवकर वरच्या आणि खालचा बॉन्ड ब्रेक होतो, आणि तो रिॲक्शनला पुढं नेण्यासाठी खूप उपयोगाचा आहे, किंवा ड्रायव्हिंग फोर्स तो आहे. रिॲक्शन समजली का, त्याच्या मागचा ड्रायव्हिंग फोर्स समजला का? मी 2-3 गोष्टी सांगितल्या. पहिला पॉईंट, क्लोरिनेशन रिॲक्शन होती या सगळ्यांनी, तुम्हाला माहिती आहे. दुसरा पॉईंट, जनरल ऍसिड H+ देत असतो, पण या ठिकाणी तिसरा पॉईंट, या ठिकाणी क्लोरिनेशन होताना R ग्रुपवर होत नाही, कुठं होतंय, OH बाहेर जातो. आणि चौथा पॉईंट, का जातो, त्याच्या मागे ड्रायव्हिंग फोर्स PCl5 आहे. तो पण काय, तर मी तुम्हाला ऍटॉमिक लेवलवर जाऊन सांगितलं, इव्हन स्ट्रक्चरवर सांगितलं की त्याचं रिझन काय. ठीक आहे, तर इथपर्यंत काही डाऊट असतील कोणाला तर विचारू शकता. नाहीये डाऊट? सर हा वाला पार्ट सांगा ना, सेकंड वाला. कोणता, स्ट्रक्चरचा? सर सेकंड Cl जातो तो वाला. ओके ओके, सेकंड Cl. ठीक आहे, थोडे जरा जास्त किचमिळ काळ झालं, सगळंच काढून टाकतो मी. इथपर्यंत तर समजलं ना, O-, आणि असं गृहीत धरा O- ऐवजी इथं बॉन्ड तयार झालाय, फॉस्फरस बरोबर Cl आणि बाकीचे 3 Cl. हा वेगळा हा वेगळा लिहितो, त्याचं रिझन समजलं तुम्हाला, ऍक्सिसवर आहे त्याचं रिझन, स्ट्रक्चर, मॉलिक्युल स्ट्रक्चर. ओके, सो नेक्स्ट याच्यामध्ये असं गृहीत धरा तुम्ही, तुम्ही तुमच्या हिशोबाने कसंही रिॲक्शन मेकॅनिझम लिहू शकता, पण इथं काय होतंय, क्लोरीनवर 3 लोन पेअरचा अटॅक कार्बोनिल कार्बनवर. ठीक आहे,
हा बॉन्ड ब्रेक, इथं डबल बॉन्ड आणि हा पण बॉन्ड ब्रेक होणार, याचे लोन पेअर इथं. हे समजलं का नाही? येस सर. एक मी 2-3 बॉन्ड एकाच वेळेला सायमल्टेनियसली ब्रेक केले. ठीक आहे, तर पहिला कंपाऊंड हा आपला डबल बॉन्ड ओ, आणि हा तर बॉन्ड आता ब्रेक झालाय ना, त्याच्याऐवजी कोणता म्हणला? सीएलचा, म्हणून इथं सीएल प्लस फॉस्फरस आणि ऑक्सिजन मध्ये आता पहिल्यांदा सिंगल बॉन्ड होता, आता बनला डबल बॉन्ड पी आणि मग Cl3. ठीक आहे, चलो हे झालं PCl5 बरोबर. नेक्स्ट पॉईंट, PCl5 नंतर PCl3. PCl3 मध्ये तसा काही प्रॉब्लेम नसतो. कोणत्या टाईपचा जो स्ट्रक्चरचा प्रॉब्लेम PCl5 मध्ये होता तसा प्रॉब्लेम याच्यामध्ये नाही, पण फॉस्फरसची आणि ऑक्सिजनची अट्रॅक्शन फोर्स थोडासा जास्तच आहे. ओके, सो नेक्स्ट पॉईंट मध्ये काय होतंय, 3 मॉलिक्युल्स लागतात इथं, आणि तिन्हीचे तिन्ही मॉलिक्युल्स काय करतात? क्लोरीनला रिप्लेस करतात. ठीक आहे, क्लोरीन आणि हा OH बाहेर येतो आणि त्याच्या जागी क्लोरीन जातो. OH निगेटिव्ह पार्ट बाहेर येतो, त्याच्या जागी क्लोरीन जातो, बनतो काय? फॉस्फरस, OH आणि OH, विच इज नथिंग बट H3PO3. ओके, एक पॉईंट पुन्हा एकदा लक्षात ठेवा, ऑक्सिडेशन स्टेट ऑफ फॉस्फरस इज +3 हिअर. ठीक आहे, इकडं ऑक्सिडेशन स्टेट ऑफ फॉस्फरस इज +5 आणि प्रोडक्टमध्ये सुद्धा +5, तर ते आपण कोणताही चेंज करत नाही, त्याच्यामध्ये गोंधळ करायचा नाही. ठीक आहे, तो काहीच प्रॉब्लेम नाही, विषय नाही तो काही. ओके, नेक्स्ट वन SOCl2. इथं पण सेम आहे. SOCl2 मध्ये काय होतं, हा ऑक्सिजन इथं ऍड केला जातो, SO2 मध्ये कन्वर्जन, हायड्रोजन एक क्लोरीन घेऊन बाहेर पडतो HCl आणि दुसरा क्लोरीन या ठिकाणी ऍड होऊन जातो. ह्या रिॲक्शन आपण बघितलेलं त्याच्या आधी 1-2, ह्या काही नवीन रिॲक्शन नाही. ठीक आहे, चल टायटल टाका, कॉपी करा, आणि काही क्वेश्चन असला तरी विचारून घ्या. झालं का? चल, सर 1 मिनिट. डन सर. ओके. हा, या रिॲक्शन मध्ये कोणाला काही डाऊट नसावा, हे आपलं खूप वेळ झालेलं आहे, हे एकमेकांना रिप्लेस करायचा प्रयत्न करतात वगैरे वगैरे, तो पॉईंट आपला झालेला आहे. ठीक आहे, चल, तरी पण म्हणजे मी तुम्हाला आता ते सांगितलं होतं रिप्लेस करतो वगैरे, ते अल्डिहाइड कीटोन विषयी सांगितलं होतं, कार्बोक्सिलिक ऍसिड विषयी बोलणं आपलं झालं नव्हतं, म्हणून तुम्ही पुन्हा एकदा सांगायचा प्रयत्न करतो, किंवा थोडंसं काही जे काही थोडंसं फार व्हेरिएशन आहे, थोडंफार व्हेरिएशन तेवढं फक्त सांगतो तुम्हाला. ओके, स्टेप बाय स्टेप. पहिल्यांदा अमोनिया NH3 जो की लेविस बेस आहे, म्हणजे लोन पेअर देतो, हायड्रोजन ऍक्सेप्ट करतो, तर तो लेविस बेस म्हणून ऍक्ट होणार, हायड्रोजन घेणार, इथला बॉन्ड ब्रेक होऊन इकडं ऑक्सिजन.
सो पहिल्यांदा इंटरमिडिएट काय बनतो इथं, इंटरमिडिएट इथं डबल बॉन्ड ओ अँड देन ओ मायनस प्लस NH4 प्लस. ठीक आहे, हा बनतो. नेक्स्ट पॉईंट मध्ये काय, आपण यालाच असं पण लिहू शकतो, ज्यांनी तसं इंटरमिडिएट मध्ये डायरेक्ट असं लिहिलेलं आहे, डबल बॉन्ड ओ देन ONH4. ठीक आहे, हे असं बनवू शकतं किंवा लिहायचं, लिहिता येतं. नेक्स्ट पॉईंट मध्ये काय होतं बघा, इथं येतो कॉन्टॅक्ट मध्ये दुसरा अमोनिया NH3 आणि हा अटॅक करतो याच्यावर. ठीक आहे, आणि याला बाहेर काढून टाकायचा प्रयत्न करतो. ओके, याला बाहेर काढून टाकायचा प्रयत्न करतो. सो फायनल कंपाऊंड आपल्याला काय मिळतो, डबल बॉन्ड ओ अँड देन इथं NH2 प्लस H2O. हा, H2O साठी लागलेले ऑक्सिजनला असलेले 2 हायड्रोजन कुठनं आले, तर याचा आन्सर आहे एक जो त्याने दिला होता याला. ठीक आहे, हा NH3 होता ना, NH4 झाला, म्हणजे इथं एक दिला प्लस NH3चं कन्वर्जन NH2 मध्ये झालं, हा दुसरा हायड्रोजन. तर असे 2 हायड्रोजन ह्या ऑक्सिजनला मिळून वॉटर फॉर्मेशननी हे बाहेर निघतं. ठीक आहे, ते 2 मेथड आहेत, म्हणजे 2 मेथड नाही म्हणता ना, एक एक 2 हायड्रोजन इथनं आलेले आहेत. तर ही एक प्रोसेस आहे रिॲक्शन ऑफ अमोनिया. लक्षात राहू द्या, अमोनिया आणि ऑक्सिजन नेहमी एकमेकांना रिप्लेस करायचंच काम करतात. अल्डिहाइड कीटोनमध्ये कार्बोनिल कंपाऊंडवरचा ऑक्सिजन जायचा प्रयत्न व्हायचा, म्हणजे हा कंपाऊंड मध्ये इथं काही का असा ना दोन्हीकडे, हा ऑक्सिजन बाहेर निघायचा प्रयत्न करायचा, अमोनिया याला ढकलायचा प्रयत्न करायचा, ऍसिडमध्ये OH ला बाहेर काढायचा प्रयत्न करतो अमोनिया. ठीक आहे, तर शेवटी अमोनिया आणि ऑक्सिजन त्यांचं तर चालूच राहतं इथं सुद्धा. ओके, फक्त ह्या OH मुळे हा कार्बोनिलचा हा वाचला, हा ऑक्सिजन वाचला, कुठं ऍसिडमध्ये, ह्या OH मुळे हा बाहेर निघतो. सिंपलचा पॉईंट आहे, ह्या पण रिॲक्शन मध्ये तेच बघता तुम्ही, त्यामुळे नवीन काहीच नाही. ओके, नवीन इथं काहीच नाही. हे झालं या 2 रिॲक्शन्स. टायटल टाका, क्वेश्चन असला तर विचारा, क्वेश्चन नसेल, ह्या 2 रिॲक्शन लिहून झाल्या की ह्या रिॲक्शनचा प्रॉडक्ट सांगायचा प्रयत्न करा. या रिॲक्शनचा मला पाहिजे प्रॉडक्ट, तर तो कोणीतरी सांगावा अशी मला अपेक्षा आहे. इथं अमोनिया तुम्ही पाहिजे तेवढे घेऊ शकता बरं. कॉपी करा, तोपर्यंत मी इथं याला लिहितो. एक मिनिट, आहे. सर प्रोडक्ट सांगू, सांग ना. वा वा, बेन्झीन रिंग, बर. C डबल बॉन्ड O, हा, NH2, बर. NH2 इथे पण C डबल बॉन्ड O, NH2 डबल बॉन्ड O NH2 प्लस 2H2O. प्लस 2H2O.
याच्या व्यतिरिक्त कोणाला काही दुसरं सुचतंय, आठवतंय, माहिती आहे, काढता येतोय प्रॉडक्ट दुसरा, असं काही आहे का? ओके. हिनं जो प्रॉडक्ट सांगितला ना त्याचं मेकॅनिझम लिहायचा मी प्रयत्न करतो बरं का. पहिल्यांदा असंच काहीतरी बनवलं असेल, नंतर एक अमोनिया घेतला आणि ह्या अमोनियाने सपोज इथं अटॅक केला. ठीक आहे. तर जो पहिला प्रॉडक्ट बनेल तो तिनं कसा कसा असेल तिनं काढलेला तिच्या मेकॅनिझम नुसार. तर इथं बेन्झिन असणार आहे. ओके. सी डबल बॉन्ड ओ आणि इथं NH2 आणि या साईडला सी डबल बॉन्ड ओ इथं राहिलं का डबल बॉन्ड, हा, आणि NH4. ठीक आहे. अरे हा, लिंक एक्सपायर होते तर पटकन लॉग आउट करा आणि लॉग इन करा, म्हणजे जॉईन करा वापस. स्टॉप करतो. आले का सगळेजण? हा इंटरमिजिएट बनला, याला बॉक्स करतो. इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे का? असेल तर आत्ता विचारा. बर, दुसरी हिंट देतो. हा दर्शनाने सांगितलेला प्रॉडक्ट जरी म्हणजे फायनल प्रॉडक्ट हा नाहीये, हा पहिला पॉईंट. रिझन सांगतो तुम्हाला, किंवा दर्शनाला सुद्धा थोडंसं क्लिक झाला असेल. काय रिझन येते कोणाला झाला असेल तर सांगा मला, किंवा दुसरं काय होऊ शकतं. सर नायट्रोजनचे लोन पेअर कार्बोनिल कार्बनवर अटॅक करतील का? कोणते नायट्रोजन? तू 2 नवीन नवीन नायट्रोजन घेतले होते. इथलाच नायट्रोजनचे अटॅक इथे अटॅक करतील, लोन पेअरचे अटॅक, आणि हा बाहेर निघून जाईल. ठीक आहे. सो आवर फायनल प्रोडक्ट काय असणार आहे? इथं फक्त हे, आता याला काढतो मी. एक मिनिट, आहे मेकॅनिझम आहे आपल्याकडे. हा, मेकॅनिझम बघा. दोन्ही साईडला NH4 लागला, त्याच्यानंतर वॉटर बाहेर निघला, NH2. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर स्ट्रॉंग हिटिंग केलं का हे बाहेर निघतं. एक मेथड जे दर्शनाने केली. पण त्याच्याही पुढं जेव्हा हा एक NH2 बनतो ना, तेव्हाच हा दुसरीवर सुद्धा अटॅक करायचा प्रयत्न करतो. का बरं? तर तो एकाच मॉलिक्युल मध्ये आहे ना, दुसरा मॉलिक्युल घ्यायची गरज सुद्धा नाही पडत. प्रॅक्टिकली अजिबात गरज सुद्धा नाही पडत. ठीक आहे. हाच नायट्रोजन इथे अटॅक करतो आणि दुसऱ्या लिव्हिंग ग्रुपला बाहेर काढून टाकतो. ओके. सो आपला फायनल प्रोडक्ट हे आहे थॅलामाइड. ओके. हा नाही, फायनल प्रोडक्ट नाही. हा, ओके. काही डाऊट आहे कोणाला विचारून घ्या. नसतील डाऊट तर रिॲक्शन कॉपी करून घ्या, कारण माझ्याकडनं ते आता चुकून क्लिक झालं तर ते सगळंच निघून गेलं. डाऊट वगैरे असले तर विचारू शकता. एखादा पॉईंट नसेल समजला तर विचारा. हे बघा, मी मेकॅनिझमच्या थ्रूच जातोय, मी काही तुम्हाला मेकॅनिझमला तोडत नाही तुमची, किंवा सिक्वेन्सला लॉजिकला काही धक्का नाही लावत. तुमचं लॉजिक, आता तुम्हाला सांगतो, लॉजिक तुमचं परफेक्ट डेव्हलप झालेलं आहे. हेच लॉजिक वापरायचं आता इथून पुढं. तुम्हाला जे आतापर्यंत शिकवलं ना ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचं, हेच लॉजिक वापरायचं कोणतीही रिॲक्शन आली तरी सुद्धा. ठीक आहे. मॅक्झिमम ठिकाणी तुमचं ते रिॲक्शन मध्ये प्रॉब्लेम येणार नाहीत. कोणकोणते लॉजिक सांगितले होते मी तुम्हाला? सगळे तर नाही, पण जेवढे आठवत आहेत तेवढे आपण पटापट रिकॅप करू शकतो. फर्स्ट, हॅलोजन्स आर गुड लिव्हिंग ग्रुप. सेकंड, चार्ज सेपरेशन करायचं. ओके. थर्ड, बॉन्ड कोणता स्ट्रॉंग असतो? एकाच सेम सिरीज मधला असेल, सेम सिरीज, तर तो बॉन्ड स्ट्रॉंग असतो. ठीक आहे. फोर्थ, निगेटिव्ह चार्ज असला का तो पहिल्यांदा बेस आणि नंतर न्यूक्लिओफाईल. फिफ्थ,
कार्बोनिलचा हायड्रोजन हा बॉन्ड लवकर ब्रेक होत नाही. एक्सेप्शन एकच होतं, एक रिॲक्शन होते एक्सेप्शन मध्ये. ठीक आहे. 6 पॉइंट डबल बॉन्ड ओ इस्टर हा बॉन्ड लवकर ब्रेक होत नाही. ओके, हा लवकर ब्रेक होत नाही. अल्दो आपण रिॲक्शन भरपूर बघितलेलं त्याचे ब्रेक होणार, पण तो इट्स नॉट अ गुड लिव्हिंग ग्रुप. ठीक आहे, तेच त्याचं रिझन होतं. असे भरपूर लॉजिक आपण पाहिलेले आहेत. नेक्स्ट, कंपाऊंड स्टेबल व्हायचं असेल तर त्याला दोन, एक तर रेझोनन्स पाहिजे किंवा कॉन्ज्युगेशन पाहिजे. एक प्रॉडक्टमध्ये जर कॉन्ज्युगेशन होत असेल तर तो प्रॉडक्ट आपण पहिल्यांदा लिहिणार, हे आतापर्यंत आपण खूप वेळा बघितलेलं आहे. किंवा त्याच्यामध्ये कॉन्ज्युगेशनचं एक्सटेन्शन होत असेल किंवा रेझोनन्सचं एक्सटेन्शन होत असेल तरी तो प्रॉडक्ट आपण फार पटकन लिहिणार. ठीक आहे. 10th, न्यूक्लियोफिलिक आणि इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शनचं कसं होतं, काय होतं, तो फार मोठा विषय, तो पण आपला क्लिअर झालेला आहे. म्हणजे बेन्झिन रिंगवर ब्रोमिनचा अटॅक म्हणजे न्यूक्लियोफाईलचा अटॅक होणार, कोणाचा अटॅक होणार वगैरे वगैरे, त्या गोष्टी पॉईंट लक्षात येत आहेत. ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. हे सगळे लॉजिक तुमचे पक्के झालेत. आता ह्या लॉजिकला फक्त वापरायचं काम आहे तुमचं. ठीक आहे. आणखीन काही लॉजिक झाले होते. थर्ड मेंबर रिंग जास्त स्टेबल नसते, फोर्थ मेंबर रिंग जास्त स्टेबल नसते, फिफ्थ मेंबर कम्पॅरेटिव्हली ठीक आहे स्टेबल आहे थोडीफार, सिक्स मेंबर रिंग सगळ्यात जास्त स्टेबल आहे. रिझन काय आहे? सिक्स मेंबर रिंग सगळ्यात जास्त स्टेबल असल्याचं रिझन काय? ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये सिक्स मेंबर रिंग बनते कार्बन पासून, आणि सिक्स मेंबर रिंग बनली का त्याच्यामधला बॉन्ड अँगल हा असतो 109 डिग्री सेल्सिअसच्या आसपास. म्हणजे sp3 हायब्रिडाइज कार्बनचा जेवढा असतो तेवढाच असतो. म्हणजे याच्यामध्ये बॉन्ड स्ट्रेंथ नसते, स्ट्रेंथ नाही म्हणत आहे, बॉन्ड स्ट्रेंथ म्हणजे ताण नसतो बॉन्डवर. त्याच्यामुळे सिक्स मेंबर रिंग इज मोर फेवरेबल रिंग. ठीक आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त त्याच्यानंतर असते फाईव्ह मेंबर रिंग. इथं फाईव्ह मेंबर रिंग बनलेली जी की स्टेबल आहे. भरपूर अशा कन्सेप्ट आपण बघितलेल्या आहेत जो तुमचा ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा पाया आहे. ओके, ह्या कन्सेप्टच तुमच्या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या पाया आहेत, ह्याच तुम्हाला वापरायच्या आहेत. आणि मी पुन्हा एकदा सांगतो, नॉलेजसाठी, थेअरीसाठी एनसीआरटीच महत्वाचं आहे. एनसीआरटीच्या पलीकडे नाही काही. एनसीआरटी व्यवस्थित वाचा. एनसीआरटीच्या सेंटेन्समध्ये असे त्यांनी मुद्दामून काही काही सेंटेन्स टाकले, तुम्हाला दाखवतो तुम्ही काही काही, तुम्हाला एक अंदाज येईलच त्याचा. चल, लिहून झालं का? डन. ओके. नेक्स्ट, रिडक्शन. रिडक्शन म्हणजे ऍडिशन ऑफ हायड्रोजन किंवा रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन म्हणजे रिडक्शन. सिंपल सपॉन. याला AlH4 वापरलं, स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट आहे. ओके, याला पूर्ण रिडक्शन करत राहतो. रिडक्शन म्हणजे काय? पहिल्यांदा ऑक्सिजनला बाहेर काढत राहतो, हायड्रोजनची ऍडिशन. इथं बघू शकता फायनल कंपाऊंड अल्कोहोलचं फॉर्मेशन. ठीक आहे. पण इथंच नाही थांबायचं. रिॲक्शन तुम्हाला ही दिलेली आहे. ओके, पण त्याच्यामध्ये रिॲक्शन जरी ही असली तरी बाकीची इन्फॉर्मेशन काय दिली ते बघा. आणि हे सेंटेन्स मी पुस्तकात ना आहे तशी टाकलेले, पुस्तकातले हे एनसीआरटीच्या बुकमध्ये तुम्हाला सापडतील. मी पुन्हा एकदा सांगतो. ठीक आहे. याच्या रिॲक्शन मध्ये आपण बघणारच आहे पूर्ण डिटेलमध्ये. डायबोरेन्स म्हणजे कोणता डायबोरेन्स? हा H2 B2H6. डायबोरेन डज नॉट इझिली रिड्यूस फंक्शनल ग्रुप सच ॲज इस्टर, नायट्रो आणि हॅलो कंपाऊंड. इस्टर, नायट्रो आणि हॅलो कंपाऊंडच्या रिडक्शनसाठी तुम्ही हे वापरू शकत नाही. पण कशासाठी वापरता? ऍसिडसाठी. एक पॉइंट हे आपण आतापर्यंत हे सेंटेन्स, परफेक्ट सेंटेन्स तुम्हाला कुठंच नाही मिळणार. एनसीआरटीच्या पुस्तकामध्ये हे आहे तसं सेंटेन्स मी कॉपी केलंय. हे पण तुम्हाला सांगतो, पूर्ण आहे तसं कॉपी पेस्ट केलेलं आहे. ओके. सोडियम ब्रोमोहायड्राइड म्हणजे कोणतं? NaBH4. ओके. डज नॉट रिड्यूस कार्बोनिल ग्रुप. कार्बोनिल ग्रुपला हे रिड्यूस करू शकत नाही. हे दोन सेंटेन्स खूप महत्वाचे आहेत. तुम्हाला क्वेश्चन्स याच्यावर येतात, नेहमी लक्षात राहू द्या. पुस्तक, एनसीआरटीचं पुस्तक वाचा, बाकी थेअरीसाठी कोणतंच नका वाचू. मी याच्यासाठी म्हणतो हे सेंटेन्स खूप महत्वाचे. आणखीन एक सेंटेन्स तुम्हाला ह्याच पुस्तकातला दाखवेल मी, त्याला तर आपण फार आणखी पिडणार आहे त्या सेंटेन्सला. ओके, चल. हे इथपर्यंत समजलं का पोरांनो? सगळ्यांना समजलं का ह्या रिॲक्शनचा अर्थ? दोन पॉईंटचा अर्थ समजला मला? इंडिव्हिज्युअली पाहिजे, येस ऑर नो, चॅट बॉक्समध्ये. दोन सेंटेन्सचा अर्थ समजला का? ओके, हे महत्वाचं आहे. आणि ठीक आहे, मग टायटल टाका. बाकीचं आपल्याला माहिती आहे, बाकीचं काही फार अवघड नाहीये.
रिॲक्शन अशीच येते. रिॲक्शन तुम्हाला इस्टर दिला जातो आर सी डबल बॉन्ड ओ ओ आर आणि इथं डायबोरेन B2H6 आणि सांगा प्रॉडक्ट. हे सेंटेन्स मध्ये प्रॉडक्ट. ठीक, काय राहिलं माऊस दुसरीकडे क्लिक होतो. ओके, सो टायटल टाका, कॉपी करून घ्या आणि बघू आपण वन बाय वन. आणखीन एक स्टेटमेंट आहे असंच, त्याला आपल्याला थोडंसं व्यवस्थित बघायचं आहे. सिलेबस संपता संपता तुम्हाला पूर्ण केमिस्ट्री मधला कोणत्याही चॅप्टरचं कुठं जरी लिंक लागली, विचारली, लावायला सांगितली तरी लावता आली पाहिजे. ठीक आहे, ऍप्लिकेशन यालाच म्हणतात. कोणतंही कुठेही लिंक वगैरे लावता आली पाहिजे, कारण आपण त्याला डिफरन्शिएट केलेलं आहे केमिकल्सला. ऑर्गॅनिक कंपाऊंड, इनऑर्गॅनिक कंपाऊंड, ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, अनालिटिकल केमिस्ट्री. मॉलिक्युल्सला नसतं माहिती हे ऑर्गॅनिक मध्ये जातोय आपण काही इनऑर्गॅनिक मध्ये जातोय. सगळ्या टर्म एकमेकांमध्येच मिक्स असतात, ते सेपरेट नसतात. ओके, त्याच्यामुळे तो काहीच विषय नाही. तुम्हाला ओव्हरऑल एक मास्टर्स पाहिजे असेल ना केमिस्ट्रीमध्ये, तर तुम्हाला सगळ्या टर्म्सला बरोबर घेऊन चालावं लागेल. बरं, असं नाही की कसं काय सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या, नाही. कोर नॉलेज लक्षात ठेवायचं, त्याचं ऍप्लिकेशन शिकायचं. फार अवघड जात नाही मग त्या गोष्टी. तुम्ही रिॲक्शन पाठ करायला लागले ना, मग ती शक्य नाही. रिॲक्शन पाठ करणं फार लेंदी प्रोसेस आहे, खूप वेळ लागतो त्याला. कोर कन्सेप्ट समजून घ्या, असं का होतं, इथं का होत नाही, हे समजलं का तुम्हाला लगेच समजून जातं पुढचा पॉईंटच्या. ठीक आहे, हा मेन त्याच्या मागचं रिझन आहे खरं तर. आता तुम्हाला एक सिम्पलचा पॉईंट याच्यामध्ये आणखी डिटेलमध्ये जाऊन सांगतो बरं का, तुम्हाला एक अंदाज येईल. हे बघा, डायबोरेन म्हणजे कोणता हो, B2H6. ठीक आहे, म्हणजे कसं आहे केमिस्ट्रीला मिक्स असते. हे झालं आपलं डायबोरेन. इथं असतो बनाना बॉन्ड, आणि डायबोरेन बनतच का, तर हा बोरॉन जो आहे तो इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे. राईट, हा बाकीच्या ग्रुप्समध्ये आपण वापरलेला आहे खूप वेळेला वापरलेला. इकडं काय होतं, ऑक्सिजन आहे, इलेक्ट्रॉन री स्पेसिस, इलेक्ट्रॉन क्लाउड इथं आहे, त्याच्यामुळे हा पटकन अटॅक करायचा प्रयत्न करतो किंवा इथं रिॲक्शन परफॉर्म होते. नायट्रो ग्रुपमध्ये इलेक्ट्रॉन रिच क्लाउड असतो का कोणता, नाही. स्वतः नायट्रो ग्रुप इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे, कारण इतके ऑक्सिजन कनेक्टेड आहे, सगळे नायट्रोजनला ओढायचा प्रयत्न करतात किंवा ते एकमेकांना ओढायचा प्रयत्न करतात. पॉईंट समजून घ्या, सिक्वेन्स कसा चेंज होत चाललाय ते समजून घ्या. राईट, हे महत्वाचं आहे. इथं हा डबल बॉन्ड सहज ब्रेक होऊ शकतो. हॅलोजन मध्ये कसं आहे, हॅलोजन इलेक्ट्रॉन निगेटिव्ह स्पेसिस आहेत, इलेक्ट्रॉन घेणं त्यांचं काम आहे, देणं काम नाही. त्याच्यामुळं डायबोरेनचं वर्किंग स्टाईल कशी आहे, त्याला इलेक्ट्रॉन्स पाहिजे, त्याचं नेचर काय, इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पेसिस. त्या हिशोबाने आपल्याला विचार करता आला पाहिजे. ओके, ही रिॲक्शन प्रेडिक्ट करणं फार अवघड आहे किंवा रॉकेट सायन्स असं काहीच नाही. थोडंसं नेचर समजलं का लगेच कळून जातं आपल्याला काय होतं, कसं काय होतं ते. आणि याच्यामध्ये सुद्धा ऑक्सिडेशन रिडक्शन सुद्धा तुम्ही टर्म हळूहळू वापरू शकता. ओके, तुम्ही जसं जसं स्टेप्स वाढवाल ना, तसं तसं ह्या गोष्टी आणखीन 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 तुम्हाला ऍड करायची. ओके, याच्यामध्ये आपण अजून इलेक्ट्रोकेमिस्ट्री टाकली नाही, मग याच्यामध्ये इलेक्ट्रोकेमिस्ट्री पण वापरू शकतो ऑक्सिडेशन रिडक्शन मध्ये किंवा कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये. ओके, तर तेव्हा ती मास्टर्स येते. एक हायर लेवलला जेव्हा लागतं ना आपल्याला, JEE नीट हायेस्ट लेवलसाठी, ते आपल्याला मिक्स करून लागतं.
चलो, झालं का एवढं लिहून? ओके, चलो ठीक है. नेक्स्ट, डिकार्बॉक्सिलेशन. एकदम सोपी रिॲक्शन आहे ही. पहिल्यांदा रिॲक्शन समजून घ्या. कॅल्शियम ऑक्साईड याच्यावर रिॲक्शन होतं, याला बाहेर काढून टाकतो. डिकार्बॉक्सिलेशन रिॲक्शन आहे. CaCO3 कुठे गेलं? Na2CO3. अच्छा ठीक आहे. इथं कॅल्शियमचं काय केलं नाही का त्यांनी? ओके ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. एनएला एनएनी हे हा एनए आणि हे एन हे दोन्ही एनए मिळून पुढच्या ह्या कार्बन बरोबर रिॲक्शन परफॉर्म करून Na2CO3 बनवतात आणि RH. हे जरी नसलं आणि कॅल्शियम जरी असलं तरी आपल्याला आणखीन एक प्रॉडक्ट पण माहिती आहे, रिॲक्शन बघितली होती, CaCO3 बनतं. खूप कॉमन कंपाऊंड, कॉमन रिॲक्शन आपण बघितली होती, CaCO3 चं फॉर्मेशन प्लस कशाचं फॉर्मेशन, तर R आणि H ग्रुपचं. ठीक आहे. जसं आपण CaCO3 ची रिॲक्शन केली होती ना, Ca आणि इथला हा कार्बन काढून घेतो. ठीक आहे, हे दोन्ही ऑक्सिजन हा कार्बन मिळून CaCO3. ओके, त्याच पद्धतीनं इथं काय करतोय, सोडियम ॲटम हा Na आणखीन एक Na, दोन Na मिळून हा पण बॉन्ड ब्रेक केला जातो. ठीक आहे, Na2CO3 ऑक्सिजन इथनं पण आला आणि ह्या R ला जो कार्बन कनेक्ट होतो त्याच्याऐवजी काय कनेक्ट होणार, हा हायड्रोजन. ओके, तर ही एक रिॲक्शन आहे. याला डिटेलमध्ये जायची गरज नाही, मी तुम्हाला थोडंसं आता सेंटेन्समध्ये दाखवतो. पुस्तक मी मुद्दाहून ओपन करून ठेवलंय तुमच्यासाठी, मला एकच मिनिट द्या फक्त. आता पुस्तक दिसत असेल सगळ्यांना? ओके, हा पॉईंट बघा, ही रिॲक्शन बघतोय आपण. कार्बोक्सिलेटेड लूज कार्बन डायऑक्साईड टू फॉर्म वगैरे वगैरे, हे सगळा पॉईंट आहे. ठीक आहे, सोडियम सॉल्टचा रिटेड, हे सगळं झालं, रेशो वगैरे सगळं सांगितलं त्यांनी. आणि ह्या रिॲक्शनचं नाव आहे डिकार्बॉक्सिलेशन. मेन पॉईंट इथं संपला. कोल्ब रिॲक्शन बघा, कोल्ब इलेक्ट्रोलिसिस बघा, कुठे टाकलंय त्यांनी, चॅप्टर 13चा आहे, 11चा टाकलंय कुठं, या ठिकाणी. त्याच्याही पुढं इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचा पार्ट आहे, त्याच्याही पुढे जाऊन ही NCERTचं पुस्तक आहे, तुम्हाला आय थिंक दिसत असेल. इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचा सुद्धा पार्ट आहे, कोल्ब रिॲक्शन, कोल्ब इलेक्ट्रोलिसिस. लक्षात आहे का? खरं सांगा प्रामाणिकपणे, किती लोकांच्या लक्षात आहे? कोल्ब इलेक्ट्रोलिसिस नाही सांगितलं मी, सांगतो किती लोकांना लक्षात राहील, किंवा किती लोकांच्या लक्षात आहे कोल्ब इलेक्ट्रोलिसिस? आहे का नाही, येस ऑर नो? कोल्ब इलेक्ट्रोलिसिस लक्षात आहे? चल, ठीक आहे, लक्षात असेल खूप छान, नसेल तर पुढची स्टेप. फक्त यांनी कोल्ब इलेक्ट्रोलिसिस नाही म्हणलेलं, याच्यामध्ये आणखीन एक गोंधळ त्यांनी केलेला आहे. गोंधळ म्हणजे काय, हे सेंटेन्स जर तुम्ही नीट वाचलं तर ह्या सेंटेन्समध्ये अल्कली मेटल सॉल्ट, वाचून दाखवतो मुद्दामून तुम्हाला, एक पॉईंट तो सांगायचा आहे मला. अल्कली मेटल सॉल्ट्स ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड अंडरगोज डिकार्बॉक्सिलेशन, इथपर्यंत ठीक आहे. ऑन इलेक्ट्रोलिसिस ऑफ देअर ॲक्वियस सोल्युशन अँड फॉर्म्स हायड्रोकार्बन, हायड्रोकार्बन बनतात जसं इथं बनलेलं आहे. ठीक आहे, इथपर्यंत काहीच विषय नाही. पॉईंट इथे हॅव्हिंग ट्वाइस द नंबर ऑफ कार्बन ॲटम्स, हा महत्वाचा पॉईंट. म्हणजे काय, कोल्ब रिॲक्शन मध्ये नंबर ऑफ कार्बन किती असतात, डबल असतात. ठीक आहे, कसं काय बनवायचं, कसं काय रिॲक्शन घ्यायची, कोल्ब इलेक्ट्रोलिसिस क्लास 11 मध्ये जाऊन तुम्ही बघा, त्याच्यामध्ये डबलचा सिक्वेन्स फार कमी आहे. ओके, मॅक्झिमम रिॲक्शन्स ह्या सिंगलनीच दाखवलेल्या आहेत, सिंगल याच दाखवलेले आहेत. त्याचं आता मेकॅनिझम पुन्हा एकदा बघू आपण, काही इश्यू नाही. पण मला हे नेम एक सांगायचं आहे, त्यांनी डिकार्बोक्सिलेशन मध्ये हे तर टाकलं, रिॲक्शन ही दिली, आपण हे बघतो. मेन पॉईंट इथे आहे कोल्ब इलेक्ट्रोलिसिस, आणि त्याच्यामध्ये कसं बनवलेलं आहे ते बघायचं. ठीक आहे, पॉईंट लक्षात येतोय हा? इथपर्यंत आय थिंक काही डाऊट नसावा. सो बॅक टू अवर पॉईंट. मी हे दाखवण्यासाठी फक्त ते पुस्तक ओपन करून ठेवलं होतं इतक्या वेळ. ओके, ही रिॲक्शन तर पहिली तर सोपी आहे, याचा काही जास्त प्रॉब्लेम नसावा. कोल्ब इलेक्ट्रोलिसिस इट कॅन फॉर्म अल्केन विथ ट्वाइस नंबर ऑफ कार्बन ॲटम, हे महत्वाचं आहे आपल्यासाठी सेंटेन्स. ओके, तर याचं मेकॅनिझम आपल्याला घ्यावं लागेल.
एक काम करा, मेकॅनिझम घ्यायचे, त्याच्या आधी टायटल टाका आणि एवढं सगळं लिहून घ्या. कोल्ब इलेक्ट्रोलिसिस एवढं लिहा, त्याच्या खाली आपण मेकॅनिझम लिहू घ्यायचं. कोल्ब इलेक्ट्रोलिसिसचं मेकॅनिझम त्याच्या खाली लिहून घ्या. मला ते तोपर्यंत पुस्तकाचं बाकीचं सगळं काढून टाकतो. तेवढं कॉपी करा, मग आपण थोडं 1 बाय 1 वगैरे त्या सगळ्या प्रोसेसकडे बघूयात. झालं का लिहून? ओके, चलो ठीक आहे. ओके, सो कोल्ब इलेक्ट्रोलिसिस रिएक्शन आपण परफॉर्म करतोय बरं का. एखादा मी ऍसिड घेतला, ठीक आहे, ऍसिड घेतलाय आणि त्याचा ऑब्व्हियसली सॉल्ट आहे, कारण कोल्ब इलेक्ट्रोलिसिस मध्ये तुम्ही बघितलं असेल इट्स सॉल्ट ऑफ ऍसिड असतो ते, ठीक आहे, आणि त्याला आपण वॉटरमध्ये टाकतो H2O. तर सगळ्यात पहिल्यांदा सोल्युशन मध्ये आपल्याकडे काय आहे? तर आपल्याकडे फक्त हा कंपाऊंड आहे, ठीक आहे. रिएक्शनचा प्रॉडक्ट काय दिसतो, बसतो किंवा मिळतो ते आपण थोडंसं नंतर बघू. आपल्याकडे पहिल्यांदा हे म्हणजे सोल्युशन मध्ये बेसिकली असतं काय, स्टेप बाय स्टेप जातोय, एकदम हळूहळू जातोय बरं का. सोल्युशन मध्ये असतं काय, तर हे कंपाऊंड डिसोसिएट होणार आहे. एका साईडला हा निगेटिव्ह चार्ज बनल आणि हा पॉझिटिव्ह चार्ज बनल, हे तर आपल्याला सगळ्यांना कळतं, ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट, ऍनोड. ऍनोडवर काय होतं, ऑक्सिडेशन का रिडक्शन? ऍनोडवर काय होतं, ऑक्सिडेशन का रिडक्शन? तुम्हाला इलेक्ट्रोकेमिस्ट्री पण झालं आणि सगळंच झालेलं, त्याच्यामुळे आता क्वेश्चन तुम्हालाच विचारायचे, आन्सर तुम्हाला द्यायचे. सांगा. ऑक्सिडेशन. हा, चलो, ऍनोडवर होतं ऑक्सिडेशन. हा, ऑक्सिडेशन कोणाचं होऊ शकतं? आपल्याकडे दोनच कंपाऊंड आहेत, हा एक कंपाऊंड आहे आणि सोडियम. ऑक्सिडेशन कोणाचं होणार? त्याला ऍसिडेट आयन म्हणतात. इट्स ऍसिडेट आयन. ऍसिडेट आयनचं होईल का सोडियमचं होईल ऑक्सिडेशन? सांगा बरं मला कोणतरी. नाही, ऑक्सिडेशन म्हणजे गेन ऑफ इलेक्ट्रॉन की लॉस ऑफ इलेक्ट्रॉन? ऑक्सिडेशन मीन्स लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, आणि इलेक्ट्रॉन फक्त ऍसिटेट कडे आहे. हा, करेक्ट सर्वेश. तर हे ऍसिडेट आयनच आपल्याला इलेक्ट्रॉन देणार आहे. सो ऍनोडवर रिएक्शन कोणती होती? हा डबल बॉन्ड O, इथं O मायनस. O मायनस म्हणजे किती इलेक्ट्रॉन? इथं मी किती इलेक्ट्रॉन लिहू आता? O मायनसच ऑक्सिडेशन करायचं आहे ना मला. एक लिहू का दोन लिहू? इट शुड बी 2 इलेक्ट्रॉन्स. एक स्वतःचा, एक एक्स्ट्रा घेतलेला, ठीक आहे. याचं झालं ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन म्हणजे एक इलेक्ट्रॉन बाहेर निघून गेला, तर बनणार काय? डबल बॉन्ड O, या ठिकाणी ऑक्सिजन आणि एक इलेक्ट्रॉन, म्हणजेच याला आपण म्हणतो रॅडिकल. हा रॅडिकल झाला आता खूप रिएक्टिव्ह रॅडिकल, ठीक आहे. इट्स अ हायली रिएक्टिव्ह रॅडिकल. नेक्स्ट पॉइंट, इथं आर ग्रुप आहे, मी फक्त सी लिहितो. नेक्स्ट पॉइंट, रॅडिकल खूप जास्त रिएक्टिव्ह आहे. पुढे काय करतो? ऑक्सिजन इलेक्ट्रॉन निगेटिव्ह स्पेसिस, पण तो इलेक्ट्रॉन डेफिशियंट झालेला आहे, हे काही पॉसिबल नाही किंवा जास्त टिकवू शकत नाही. होतं काय, पटकन याची रिएक्शन परफॉर्म होते. हा एक रॅडिकल इथं बॉन्ड तयार करायचा प्रयत्न करतो, हा बॉन्ड ब्रेक होण्याचा प्रयत्न होईल. हा बॉन्ड इथला एक इलेक्ट्रॉन इथे, एक इलेक्ट्रॉन इकडे, ठीक आहे. नेक्स्ट कंपाऊंड काय बनतोय बघा, हा एक कार्बन,
हा बॉन्ड ब्रेक झालाय आणि त्याच्याकडे फक्त एक इलेक्ट्रॉन आहे, म्हणजे आता रॅडिकल शिफ्ट झाला प्लस, काय बनणार आहे, CO2. इथपर्यंत कोणाला काही डाऊट असेल तर विचारा. मी याला H3 लिहितो, इथं H3 नाहीये ना. चलो नेक्स्ट, असा आणखीन एक कंपाऊंड याच्याच कॉन्टॅक्ट मध्ये येतो, असा आणखीन एक कंपाऊंड याच्याच कॉन्टॅक्ट मध्ये येतो, ठीक आहे. आणि दोन रॅडिकलचं मेकॅनिझम, CH3 प्लस CH3, दोन रॅडिकल अँड दे विल फॉर्म CH3 CH3, ठीक आहे. हे आहे कोल्ब रिॲक्शनचा प्रॉडक्ट ऍज पर कोल्ब रिॲक्शन. डाऊट असले तर विचारून घ्या. हे आहे त्याच्या मागचं मेकॅनिझम. हा आहे कोल्बचा प्रॉडक्ट. नाही ना डाऊट कोणाला. चल नेक्स्ट पॉइंट, हे झालं ॲनोडचं. कॅथोडचा हिशोब कसा लावता, कॅथोड बघू आता थोडस. किती इलेक्ट्रोकेमिस्ट्री मी शिकवलेली आहे, किती लक्षात आहे. कॅथोडवर होतं रिडक्शन, ठीक आहे. कोणाचं रिडक्शन होईल बोला, बोला, मी आतुरतेनं वाट पाहतो तुमच्या उत्तराची. रिडक्शन कोणाचं होईल कंपाऊंड मध्ये. आता आपल्याकडे काय काय आहे कंपाऊंड मध्ये, दोनच गोष्टी राहिलेल्या आहेत आता. हा तर झाला, इथं ऑक्सिडेशन मध्ये जातो, एक तर सोडियम राहिला किंवा वॉटर राहिला. रिडक्शन कोणाचं होणार, कोणता असा कंपाऊंड आहे जो रिडक्शन मध्ये जाईल. ओके, सो ज्यांना ज्यांना सोडियम वाटतंय त्यांनी समजून घ्या. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का Na प्लस इलेक्ट्रॉन, 1 इलेक्ट्रॉन तो ऍक्सेप्ट केला जाईल आणि त्याचं कन्व्हर्जन होईल फक्त सोडियम मेटल मध्ये. आणि ते पण कुठे, ते पण कुठे, वॉटर मीडियम मध्ये. आणि सोडियम मेटल बनवा वॉटर मध्ये तर मोठा बॉम्बस्फोट नाही होणार काय एखादा, हायली रिॲक्टिव्ह असतो ना. हे कसं शक्य आहे, पॉइंट समजला का. ठीक आहे, सोडियम रिडक्शन मध्ये जाऊ शकत नाही. रिडक्शन मध्ये कोण जातं, सोडियम जाऊ शकत नाही. हा बर, सोडियम मेटल आहे आणि त्याची टेंडन्सी इलेक्ट्रॉन देण्याची, तो इलेक्ट्रॉन घेणार नाही. पण त्याच्या ऐवजी वॉटरमध्ये हायड्रोजन आहे जो मेटल म्हणून काम करू शकतो, ठीक आहे. पण तो कंपॅरेटिव्हली वीक मेटल आहे. त्याच्यामुळे हायड्रोजन, ही तर सोडियम नाही, हायड्रोजनचं रिडक्शन होतं. कसं रिडक्शन होतं ते पण समजून घ्या. H2O प्लस 1 इलेक्ट्रॉन, हायड्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट, इथं आपण ऑक्सिडेशन स्टेट काढली तर -2 असते आणि हायड्रोजनची +1 असते. दोन्ही मधला एक हायड्रोजन बाहेर निघून जाईल. म्हणजे काय, मी सपोज याला H+ म्हटलं प्लस OH मायनस, ठीक आहे. OH मायनस तर काही प्रॉब्लेम नाही. हा H+ आहे, हा इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करेल आणि इट विल फॉर्म अ रॅडिकल. म्हणजे हा हायड्रोजन ॲटमचा फॉर्म होईल, ठीक आहे. इथं आपण 2 मॉलिक्यूल घेतले होते, इथं 2 मॉलिक्यूल घेतलं होतं नाही, म्हणजे इथं 2 मॉलिक्यूल घेतलं होतं, इथं 2 मॉलिक्यूल घ्या. 2 मॉलिक्यूल म्हणजे 2H+ बनतील आणि 2H+ चा फर्दर कन्व्हर्जन कशामध्ये होईल, H2 गॅसमध्ये होईल. म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट इथे झाली 0, पहिल्यांदा होती -+1, +1 to 0 म्हणजे झाले का रिडक्शन. तर हायड्रोजनचे रिडक्शन होतं. ह्या गोष्टी झालेल्या आहेत, इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये पण झालेल्या आहेत. कन्फ्युजन व्हायचं कारण नाहीये काही. मी पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही आता फायनल स्टेजवर आलेला आहे, तुम्हाला 2-3 चॅप्टर मध्ये मिक्स करूनच क्वेश्चन येतील, ठीक आहे. चॅप्टर टू चॅप्टर क्वेश्चन येणार नाहीत. चलो, टायटल नका कॉपी करून घ्या. काही क्वेश्चन वगैरे असतील तर विचारा, कोणती स्टेप समजली नसेल तर विचारा.
काय डाऊट नाहीये कोणालाच? सगळ्यांनी मेसेजमध्ये टाका मग डाऊट नाही तर, नो डाऊट टाका, म्हणजे मग सेशन आपण हे करू. आजच्या पुरतं थांबू मग. उद्याचा आपला टाइम राहणार आहे संध्याकाळचा बरं का, 7 ते 8चा. ठीक आहे, संध्याकाळी आपण 7 ते 8 लेक्चर घेऊ. ग्रुपवर मी तसा मेसेज टाकतोच. लोकेशला काही डाऊट आहे का?